मन मंदिरा गजर भक्तीचा 5 दिवसामध्ये तुम्हाला अजून आनंद घ्यायचा आहे. तुम्ही आता 2 दिवसाचा घेतलाय, संपलाय, तो कधी पुन्हा येणार नाही. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष. बरोबर बोलला तो दादा. 5 दिवस राहिलेत आणि 5 दिवसाच्या अनुषंगानं तुमच्या चेहऱ्यावरचा कापूस आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या पेरण्या अजून काही उतरलेल्या जसे आहे तसेच आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका. राहिलेल्या 5 दिवसामध्ये का होत नाही, पण कमीत कमी आनंद घ्या. पेरण्या चालूच राहणार आहे, कापस चालूच राहणार आहे, अद्रक चालूच राहणार आहे. मिरची तुमच्याकडे मिरची जास्त आहे, गेली का? झालं का? त्याच्यामुळे हे सगळं चालू राहणार आहे. आणि हे सगळं चालता चालता मध्ये काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. थोड्या दिवसांना पोराच्या सुद्धा शाळा सुरू होणार आहे. तुला वाटतं का रे बाब्या शाळा सुरू व्हावा म्हणून? नाही म्हणते काही हा म्हणते. जे आहे ना बाबा, बर का बाबा, जे आहे ना डोक्यात त्यांच्या, ते सुद्धा विसरल्यासारखं झालंय. काल आमच्या गावामध्ये एक छोटस पोरग, मी त्याला म्हणलं का रे शाळा उघड्या वाटतं का नाही, काही काय वाटतं? ते म्हण महाराज शाळा आहे मोबाईलवर. मी म्हणलं मोबाईलवर आहे? म्हणले हो. मी म्हणलं काय काय करतो? म्हणे हे बघा पप्पाना मोबाईल घेऊन दिलाय, तेव्हापासून तर आतापर्यंत गुरुजी काही याच्यावर आला नाही, मी काय करू? आता गुरुजी जर ह्याच्यावर व्हॉट्सअपवर जर आला तेव्हा मी त्याला पाहिन, पण आता दुसरीच गबाळ लय मोठे तो व्हॉट्सअपवर फेसबुकवर, मग मला ते पाहावं लागते. ज्या दिवशी गुरुजी येईन ना महाराज, त्या दिवशी आपल्याला तुम्ही बोला, शाळा नाही केलीत मग बोला. आता मला एक सांगायचंय, गुरुजी काही व्हॉट्सअपवर येणारा व्यक्ती नाही, त्याला जावं लागेल शाळेतच. बरोबर आहे. पण तोपर्यंत यांनी ज्या मोबाईल मध्ये काड्या केल्याच्या शाळा शिकल्या ना, या त्यांच्या विसरणारच नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करा, मी सगळीकडे आता हाच सल्ला देणार आहे महाराज. हो, तुम्ही मायबापांना सगळ्यांना हात जोडतो, एवढ्या लहान वयामध्ये पोराला फोन यूज करू द्या, पण एक थोडा काळ त्याला द्या, थोड्या वेळामध्ये द्या. तुम्हाला माहित आहे कालची एक बातमी आहे, सायबर कॅफेचा गुन्हा लागला बापावर एका पोरामुळं. केवळ मोबाईल हातात दिला भाऊ, मोबाईल हातात दिल्यामुळं ते पोरग त्याच्यामध्ये काड्या करीत राहिलं आणि ते फोन पे नावाचं जे गुगल पे असतं त्याच्यामध्ये घुसलं आणि जेवढं काही लोन त्याच्या बापानं घेतलं होतं ते सगळं त्या गुगल पे मध्ये, म्हणजे आता ऍड असतं ना त्याला सगळं, तर त्यानं ते जेवढं काही होम लोन होतं त्याच्या बापाचा 8 लाख रुपये, ते 8 लाख रुपये त्या गुगल पे मधून लंपास झाले भाऊ. माहित नाही त्याच्या बापाला सुद्धा हे आता कुठे गेलेत. आता पोलिसाकडे बोंबलत गेलेत आणि त्यांना सांगायलेत की आता कुठे गेले असतील. सांगा कुठून घ्यायचे 8 लाख रुपये, कोणाकडून घ्यायचे? पोरानं फक्त काड्या केल्या. पोराला विचारलं कसं केलं रे भाऊ तू? ते म्हणतं माझ्या काही डोक्यात नाही, त्याच्यानंतर मी पबजी खेळला, मला माहित नाही म्हणतो. ते लहान पोरग आहे, ते काय कळतं हो, मला काय कळत नाही. म्हणून हात जोडतो तुम्हाला, तुमचे फोन लगेच पोरांजवळ देऊ नका. आणि त्यांच्या जवळ देऊ नका, त्याच्यात काड्या, त्यांना कामाचं बघू द्या, काय विषय नाही, पण तुमच्या असलेल्या काही गोष्टी पर्सनल ठेवा महाराज. हो, नाहीतर खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून आपल्या लेकरांच्या थोड्या दिवसात शाळा सुरू होणार आहे आणि त्या व्हाव्यात अशी इच्छा सगळ्यांची आहे. कारण आता कामं सुद्धा सगळी उरकलेली आहेत आणि नसलेला बोजा घरी आहे की नाही. आपण काय अभ्यास घ्यायला आपल्याला पण वेळ नाही, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. खरंच लवकर शाळा चालू होतील, पण त्याच पार्श्वभूमीवर संतांचं दास होणं आणि भक्ती संगीत हे सगळं आपल्या गावामध्ये आता आपल्याला त्या ठिकाणी बघत आहोत. मी विनंती करेल दररोज लेकरांना, आता शाळा काही उघडलेल्या नाहीये, हरिपाठाला किती पोरं असते? किती? 100 असते? किती असते प्रल्हाद भाऊ? 5-6 राहते. बाकीचे कुठे येते? नुसते पंक्तीला. महाराज सगळ्यांना विनंती आहे, पोरांना त्या ठिकाणी हरिपाठाला पाठवा. माय नाही काही तर ते फोनचं येडं जाईन, हरिपाठास तरी काहीतरी थोडं घुसल डोक्यात. म्हणून हरिपाठाला पाठवा. कीर्तनाला प्रत्येक लेकराला घेऊन या सोबत. शाळेत जात नाही, ती नाटक करताय, तुम्हाला सांगताय घरी अभ्यास करते, ते आता काहीतरी करीत असं काड्या फोन मध्ये.
म्हणून इथं आणत जा लेकरांना, त्या ठिकाणी कीर्तनामध्ये आणा, मंडपामध्ये आणा. उद्या याच्यापेक्षा मंडप वाढल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू का, संतांचं दास्यत्व व्हायला शिका. संतांचे संगती म्हणो मार्ग मार्गगत आकळावा श्रीपती निपते, आकळावा श्रीपती निपते, आकळावा श्रीपती निपते. संतांची संगती म्हणो मार्गगती आकळावा श्रीपती निपते, आकळावा श्रीपती संतांच्या संगतीत गेलं की माणसाची गती वाढल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांच्या संगतीत यायला शिका. संतन के पाव लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. म्हणून सगळ्यांनी संतांच्या दरबारामध्ये यायला शिका. हेच आपलं खरं तर दास्यत्व असेल. कशाला म्हणतात दास होणं? मी 3 दास सांगतोय तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. माझा वेळ फार कमी राहिलाय. मायबाप, एक तर माणसानं आई वडिलाचं दास व्हावं, दुसऱ्यांदा माणसानं संतांचं दास व्हावं, तिसऱ्यांदा देवाचं व्हावं, आणि चौथ्यांदा माणसानं देशाचं व्हावं. नाहीच आपल्याला काही करता आलं ना, तर कमीत कमी या 4 व्यक्तींचं दास्यत्व स्वीकारला कधी कमी करू नका. तुमच्या जीवनामध्ये जो अहंकार आहे ना, तो थोडासा बाजूला सारा. मला तर असं वाटतं कोरोनामध्ये सगळ्यांचा अहंकार गेलाय. काही लोक नाही सुधरत भाऊ, जरी गेला तरी ते जसे आहे तशीच आहे. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा अहंकार जिरला, आणि जिरायला पाहिजे होता. खरं म्हणजे सगळ्यांना कुणाला कशाचा अहंकार असतो, तो अहंकार आता कमी झालेला आहे. आणि तो अहंकार तसाच कमी ठेवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणून अशा प्रकारे लहानपण घ्यायला शिका. जीवनामध्ये कधी तुम्हाला कमी पडणार नाही. मायबाप, जातात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून जाईल. आपल्याला होता आलं तर त्या ठिकाणी देव देश धर्मासाठी त्या ठिकाणी दास्यत्व करायला शिका. आपल्या लेकरांना तसे संस्कार द्या. थोड्या दिवसापूर्वीची घटना आहे. दास होणं कशाला म्हणतात, लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंतचं कीर्तन नाही कळलं, चला ठीक आहे, पण इथून पुढे तरी थोडं लक्षपूर्वक ऐका. फार महत्वाचं बोलतोय मी आपल्याला. महाराज, दास होणं कशाला म्हणतात? आपण ऐकलं असेल टीव्ही वरती, आपण बघितलं असेल टीव्ही चॅनल वरती, की एखाद्या व्यक्तीनं दास्यत्व पत्करल्याच्या नंतर काय होऊ शकतं. म्हणून कधीतरी देव देश धर्मासाठी काहीतरी दास्यत्व पत्करायला शिका. बोलेल मी तुम्हाला सगळ्यांना, भजन करा. विढाला विढाला देतो म्हणून तुमच्या लक्षात येईल बघा. महाराज, संत तुम्ही म्हणाल केव्हाच लावलंय धर्म संत, नेमकं आहे तरी काय भानगड? ही सोपं सरळ उदाहरण देतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. फार सोपं आहे. महाराज, एके दिवशी एक छोटस पोरग घराबाहेर खेळत होतं. छोटस पोरग घराबाहेर खेळत असताना त्याचा पप्पा आला, आणि आल्याच्या नंतर ते पोरग आता सकाळी महाराज उठल्याच्या नंतर अवस्था पोराची फार अवघड असते नाही का. ते 2 गंगा यमुना व्हायला लागलेल्या, आणि ते त्या ठिकाणी ते दुधाचा काला ढेरीवर सांडलेला, आणि ते गणगण माशा विषा असं बसलेलं असतं ते वाट्यावर, जसं काही एखादा नाही का असा पुतळा बसून दिलाय गणपती बाप्पा. आणि मग त्याचा ताऱ्या चालतोय काय, रडतय काय, खातय काय, परत असं पुसतय काय, ते विचारूच नका नाही का. अशा अवस्थेत ते पोरग ते बसलेलं, आणि तेवढ्यात त्याचा पप्पा दर्शन करून आला, आणि त्या ठिकाणी त्याच्या पप्पाला त्यानं पाहिलं. आता ह्या पप्पाला पाहिल्याच्या नंतर बाबा परिस्थिती अशी, पोरग त्याला इच्छा झाली की मी बाप्पाच्या कडेवर जावं. म्हणून ते त्याच्या पप्पाला म्हटलं, ओ पप्पा, ले काय मला घ्या. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी महाराज त्याच्या पप्पांना त्याच्याकडे पाहिलं. पोरग असं घाणीनं भरलेलं असा बाप घेत असतोय, नाही घेत महाराज लोक. त्याने त्याला धुनकारून लावलं, आणि ते घरात निघून गेलं. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्याची मम्मी आली, घरामधून मम्मी आली. तिने त्या ठिकाणी त्याला उचललं, बाथरूम मध्ये नेलं, आणि सुंदर प्रकारची आंघोळ घातली. सुंदर प्रकारचं त्याला त्या ठिकाणी गन पावडर केलं, नटवलं थटवलं, सुंदर प्रकारचे कपडे घातले, आणि मग पोरग काजळाचा टिपका गालावर दिला, आणि बैठकीत सोडलं. आता पोरग काय पायात पैजण छन करत 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 बैठकीत आलं, आणि आता पप्पा बैठकीत बसला होता, विनेकरी बाबा. आणि पप्पानं पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं, पोरग नटलेलं थटलेलं पाहिलं. आणि मग हे त्या ठिकाणी त्या पोराला म्हणायला लागलं, काय म्हणायला लागलं माहितीये का, ए बाब्या, अरे बाब्या. म्हणले काय? अरे चल 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 चल. पोरग म्हणला, हट, आता नाही येणार. जेव्हा पाहिजे होतं तेव्हा त्याने घेतलं नाही. लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे.
ज्या वेळेला पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या पप्पानं त्याला घेतलं का हो? घेतलं का? बोला बोला, घेतलं नाही. ज्या वेळेस पोरग नटून थटून चांगलं होऊन आलं त्यावेळेस त्याच्या पप्पानं त्याला स्वतःहून स्वीकारलं. तसं आपण सगळे घाणीनं भरलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांची घाण धुण्याकरिता आपल्याला सुद्धा कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी ही घाण धुण्याकरता संतांच्या त्या ठिकाणी असलेल्या मांदियाळीमध्ये जाऊ त्या दिवशी हे संत त्या ठिकाणी आपल्याला माय स्वरूपाने आंघोळ घालतील, लेकरू म्हणून आंघोळ घालतील आणि त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा जगन्यंता, पालन करता, जगाचा बाप श्री पांडुरंग परमात्मा आपल्याला लेकरू म्हणून हाका मारेल. विठाला विठाला याच्या करता म्हणून संत असतात. मन मंदिरा गजर भक्तीचा.